महाआयडी तयार करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा मित्रांनो, एक नागरिक एक महाआयडी। आता हा महाआयडी आपल्याला कशासाठी काढायचा आहे आणि याचा आपल्याला पुढे काय उपयोग होणार आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती सुरुवातीला पाहूया आणि नंतर हा महाआयडी कसा काढायचा याबाबत संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो। आता सर्वात प्रथम आपल्याला याविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्याला इथे आमच्या विषयी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। महासारथी हे महाराष्ट्रातील नागरिकांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करणारे महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे। शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेताना नागरिकांना एकसंघ व सुलभ अनुभव प्रदान करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे। या प्रणालीद्वारे नागरिकांना महाआयडी हा एकमेव ओळख क्रमांक तयार करता येतो। हा एकच ओळख क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवा व योजनांसाठी वापरता येतो। त्यामुळे वेगवेगळ्या विभागांसाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही। सुरक्षितपणे पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच प्रणालीमध्ये उपलब्ध करून महाआयडी विविध सेवा आणि योजना मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करते, कार्यवाही अधिक जलद करते आणि वितरण अधिक पारदर्शक बनवते। यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? महासारथी तुमची माहिती महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून एकत्र करून एक संपूर्ण आणि अद्ययावत प्रोफाइल तयार करते। यामुळे तुमची वैयक्तिक माहिती अचूक राहते आणि विविध सेवा वापरताना आणि योजनांसाठी अर्ज करताना वारंवार तीच माहिती भरावी लागत नाही। नागरिक आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे त्यांना पात्र असलेल्या शासकीय योजना आणि सेवा यांची अनुकूल यादी पाहू शकतात। यामुळे त्यांना त्यांच्या गरजांशी जुळणारे लाभ आणि संधी सहज मिळतात। आता यांचं ध्येय काय आहे? हे कार्ड कशासाठी काढायचं आहे? नागरिकांना शासकीय सेवांची सहज उपलब्धता मिळेल, ज्यामुळे ते कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत हे स्पष्टपणे समजू शकेल। हे आमचे ध्येय आहे। महासारथी प्रणालीचा उद्देश नागरिकांना एक सोपे, स्पष्ट आणि अडथळामुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे, जेथे नागरिक आपली माहिती व्यवस्थापित करू शकतील आणि आवश्यक सेवांसाठी सहज अर्ज करू शकतील। सदर प्रणाली वैयक्तिक माहिती अचूक ठेवण्यास मदत करते आणि शासकीय सेवा व योजनांची माहिती मिळविणे व जलद सोपे बनवते। आम्ही नागरिकांना सेवा प्राप्तीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत आणि प्रभावीपणे देण्यास कटिबद्ध आहोत। आता या महाआयडीचा उपयोग काय आहे मित्रांनो? ज्या नवीन नवीन योजना येतात किंवा ज्या अनुदान असतील किंवा बाकीच्या इतर काही योजना असतात, त्यांच्यासाठी आपल्याला वारंवार कागदपत्र अपलोड करावे लागतात। संपूर्ण माहिती आपली त्याच्यामध्ये सतत भरावी लागत असते। आता या महाआयडी मधून तुम्हाला काय होणार आहे, तर हा महाआयडी तुम्ही जनरेट केल्यानंतर तुम्हाला कुठेही कागदपत्र सतत अपलोड करण्याची गरज लागणार नाही आणि कोणत्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता हे तुम्हाला या ठिकाणी या महाआयडीच्या मार्फत तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। आता हा महाआयडी काढण्यासाठी आपल्याला मुख्य पृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी इथे पहा, तुमचा महाआयडी तयार करा। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये इथे टिक मार्क होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। थोडं ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि इथे खाली आल्यानंतर इथे दुसरा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि इथे OTP पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये आहे असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला सत्यापित करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा, डेटा प्रवेश संमती। तुमच्या एकीकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे। आता ही संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल करून यायचं आहे। आता खाली आल्यानंतर इथे आपल्याला या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायची आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला संपर्क माहिती इथे मोबाईल नंबर यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे। आता ही माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि थोडंसं खाली स्क्रोल करून या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला वरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही ईमेल ID टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकून घेतल्यानंतर सत्यापित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, प्राप्त नोंदणीदार प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी इथे पहा, महाआयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल। महाआयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल
आता या ठिकाणी आपल्याला मुख्य पृष्ठावर परत जा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. 24 तास झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज येईल, युअर महाआयडी हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड महासारथी पोर्टर, असा एक टेक्स्ट मेसेज येईल. त्यावेळेस तुम्हाला या मेन पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला हा पॉपअप कट करून घ्यायचा आहे. हा पॉपअप कट केल्यानंतर इथे पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे लॉग इन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला पहिलंच ऑप्शन नागरिक लॉग इन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत, महाआयडी आणि आधार. तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला आहे, त्याच्यामध्ये एक तुमचा महाआयडी नंबर तुम्हाला येईल, तो महाआयडी नंबर टाकून पण तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून पण तुम्ही लॉग इन करू शकता. आता आपण आपलं आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करतेवेळी जो मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये आहे असं भरून घ्यायचा आहे आणि इथे प्रमाणित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला असा हा पॉपअप पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल आणि इथे पहा युअर महाआयडी, हा नंबर तुमचा महाआयडी क्रमांक आहे, हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता थोडंसं खाली स्क्रोल करून या. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं महाआयडी कार्ड पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, ॲड्रेस, तुमचा महाआयडी नंबर, आधार कार्डचा नंबर, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता इथेच खाली एक ऑप्शन आहे, इथे पहा फ्लिपकार्ट, याच्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या महाआयडी कार्डचा बारकोड पाहायला मिळणार आहे. आता हे कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे डाउनलोड महासारथी कार्ड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपलं हे महाआयडी कार्ड असणार आहे. आता याच्याच खाली आपल्याला एक ऑप्शन आहे नेक्स्ट, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता नेक्स्ट करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण तुमची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुमची डेमोग्राफिक डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील, एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, तुमचं ट्रान्सपोर्ट व्हेकल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला प्रोफाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता इथे कट करूया. आता आपण कुठल्या कुठल्या योजनांमध्ये इथून अर्ज करू शकतो आणि आपण कुठल्या योजनांसाठी पात्र आहोत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा गो टू महा SSO, याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो काही महाआयडी कार्ड नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे किंवा आधार नंबर टाकून घेतला तरी चालेल आणि इथे लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा महाडीबीटी 2.0 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी महाडीबीटी मार्फत ज्या काही योजना येतात त्या सर्व योजनांची तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे. त्यांचे शिष्यवृत्ती असतील किंवा ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. याच्यामधून तुम्ही कोणतीही एक योजना निवडू शकता आणि त्या योजनेसाठी तुम्ही इथून डायरेक्ट अर्ज करू शकता. त्या योजनेबद्दल जर माहिती पाहायची असेल तर तुम्हाला इथे वर्णन या चिन्हावरती इथे क्लिक करायचं आहे आणि त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परत याच योजनेचा GR जरी पाहायचा असेल तरी तुम्हाला या ठिकाणी GR पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी इथे पहा अर्ज करा, या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे तुमचं फायनान्शियल इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा, याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पुढे या योजनेच्या मेन पेज वरती येणार आहात आणि इथून तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो.